नमस्कार. मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत. मी दीपक शिंदे. आज आपण कोल्हापूरमध्ये सिद्धगिरी कनेरी मठ श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान या कार्यालयामध्ये आपण आलो मठाच्या. आणि या ठिकाणी आपण या कार्यालयाचे या मठाचे मुख्याधिकारी श्री बारामतीकर साहेब आहेत. आपण एकंदरीत आजच्या युगामध्ये काय अभ्यासक्रम देत आहेत आणि कशा प्रकारे मठाचा लोकांना अभ्यास दृष्टीने आणि इतरही दृष्टीने फायदा होत असतो याबाबत आपण थोडी चर्चा करणार आहोत आणि नवीन उपक्रम काय असतील याबाबत आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, काय सांगाल की आपलं श्री क्षेत्र सिद्धगिरी हे महासंस्थान आहे. आज अनादी काळापासूनच आपण म्हणूया आज सर्व गोरगरिबांसाठी हे व्यासपीठ आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, गुरुकुल आहे. आपण यातली एक प्राथमिक माहिती काय सांगाल? एक तर असं आहे की श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ कनेरी याला 1350 वर्षाची परंपरा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे प्राचीन शिवमंदिर आहे आणि त्या प्राचीन शिवमंदिराच्या सानिध्यात धार्मिक उपक्रम, धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी राबवून नंतर साधारणतः 48वे जे मठाधिपती होते मुप्पीन काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मठ हा नेहमी सामान्य लोकांना आणि त्याचप्रमाणे गावकऱ्यांना या मठाचा उपयोग व्हायला पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून मठाचं काम विस्तारित व्हायला पाहिजे अशा प्रकारची भावना त्याने त्यावेळी व्यक्त केली. आणि मग सुरुवातीला एक प्राथमिक शाळा मठावरती सुरू झाली आणि त्याच्यानंतर मग एक आयुर्वेदिक क्लिनिक सुरू झालं की जेणेकरून गावकऱ्यांचा सहभाग याच्यामध्ये वाढायला पाहिजे. पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर मठाचा विस्तार सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून किंवा समाजाला या ठिकाणी जोडण्याचा जो भाग आहे तो आताचे जे आपले स्वामीजी आहेत, परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या एकंदरीत त्यांचा जो दृष्टिकोन आहे, समाजाला या ठिकाणी जोडलं पाहिजे, समाजामध्ये साधारणतः लोकांना वेगवेगळ्या उपक्रमामध्ये गुंतवून त्यांना रोजगाराची संधी द्यायला पाहिजे. नक्कीच याच्यातच तुमच्यामध्ये मी बोलतोय की साहेब, आपण स्वामी अदृश्य स्वामी महाराजांनी आता हे सगळं बांधिलकीचं हे ध्येय ठेवलेलंच आहे आणि करतच आहेत. असे आहे की 350 शाखा आहेत आणि एवढं महाराष्ट्रातच नाही तर गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र असं याबद्दल सविस्तर थोडस काय सांगेल ना की मी मग हा सगळा केवळ एका जिल्ह्यापुरते हे काम न राहता संपूर्ण राज्यभर म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांच्या मध्ये सुद्धा खास करून उल्लेख करता येईल की गोवा आहे, कर्नाटक आहे, त्याच्यानंतर इव्हन केरळमध्ये सुद्धा मठाचं काम या ठिकाणी वाढवण्याचं काम सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये संकल्पना हीच आहे, केवळ सनातन धर्माची परंपरा त्या ठिकाणी राखणं असं नाही तर समाजाशी निगडीत असलेल्या अनेक कामांचा त्या ठिकाणी अंतर्भाव करणं आणि समाजाला साधारणतः या सगळ्या सेवेतून त्यांचं राहणीमान कसं उंचावेल, समाजामध्ये रोजगाराची संधी कशी देता येईल, शिक्षणामध्ये काय बदल करता येईल, हा सगळा प्रकार या ठिकाणी आम्ही घेतो. खास करून सांगता येईल की गुरुकुल शिक्षण पद्धतीचा ज्या वेळेला आपण इथं अवलंब केला त्यावेळेला मेकॉले सोडून आपल्याला भारताच्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये किती ताकद आहे, त्याच्यामध्ये 64 विद्या 14 कला आपण शिकवतो, तर त्यातून आपल्याला उद्यमिता विकास कसा घडवता येईल. एकेका विषयामध्ये कलेमध्ये जर विद्यार्थी पारंगत झाला तर ज्या वेळेला तो आपली शिक्षा पूर्ण करतो त्यावेळेला बाहेर जात असताना तो एक प्रवर्तक होऊन जातो. तर हा भाग महत्वाचा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मठाचं जे काम आहे ते शेतीमध्ये पण खूप छान झालंय. ज्याला आपण नैसर्गिक शेती म्हणतो तर त्या नैसर्गिक शेतीचा प्रचार आणि प्रसार आणि केवळ सांगून नाही तर वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे ग्रुप त्या ठिकाणी तयार करून शेतकऱ्यांना जोडून त्यांना त्या ठिकाणी हे करवून घेण्याचं काम आमच्या या मठाने केलंय. आणि त्यासोबत आता पण आम्ही बघितलं की आमच्या खालच्या कोकण पट्ट्यामध्ये चिपळूण मध्ये पण आता बाढ आली होती, म्हणजे पूर आला होता, महापूर होता थोडक्यात 2021 ला. दरम्यान स्वामीजींनी स्वतः तिथे पावडरनी खंत घेऊन काम केले, सर्वांनी समोर साक्षात पाहिले. आणि एवढे नसताना स्वामीजींनी किंवा मठाने या संस्थाने की ते घरं लोकांना दिली आहेत, जी म्हणजे हा जो उपक्रम आहे हे सगळं खूप मदत केली आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये अगदी नेपाळचा भूकंप झाला, त्याच्यानंतर केरळमध्ये झालं, त्याच्यानंतर इशाळगडला जो प्रकार झाला त्या ठिकाणी, आणि त्याच्या व्यतिरिक्त कोरोना सारख्या महामारीमध्ये सुद्धा मठाने केलेलं काम हे अतिशय लक्षणीय आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा मठ या ठिकाणी मागे राहत नाही.
मठाच्या म्हणजे परमपूज्य स्वामींच्या प्रेरणेतून एक वेगळ्या अशा प्रकारची एक संघटन त्या ठिकाणी तयार होतं आणि गावागावातून उत्स्फूर्तपणे लोक याच्यामध्ये सहभागी होतात आणि स्वतः स्वामीजी पण याच्यामध्ये प्रत्यक्ष रूपाने उतरतात आणि हा जो बदल आहे जसं आपण म्हणालात तो खरोखर महत्वाचा आहे. म्हणजे मठाने घेतलेले एक वेगळ्या प्रकारचं ज्याला आपण म्हणूया की नक्कीच चित्र आहे. म्हणजे असं नाहीये की बाबा आम्ही चला आर्थिक सहाय्य करून तुमचं तुम्ही करा, असं नाही. नाही, तुम्ही नाही, बॉटमला उतरून नाही. काम करतात, हो. स्वामीजी स्वतः करतात, हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे. हो. आता सोबत एक आपल्याकडे ज्या 64 कला विद्या आहेत हं. याची हे कसं आहे गुरुकुल आणि याच्यातून मुलं कशी घडतात? गुरुकुलच्या बाबतीत सांगायचं झालं तर 64 विद्यांच्या मध्ये ज्याला आपण म्हणूया की भारतीय पारंपरिक जे आपण वैदिक शास्त्र म्हणतो नक्कीच. तर त्याच्यामध्ये ज्या ज्या कला या ठिकाणी नमूद आहेत त्या सगळ्यांचा अंतर्भाव आहे. जसं धनुर्विद्या कला आहे, त्याच्यानंतर आपण म्हणतो की अश्वविद्या आहे तर ती त्या ठिकाणी आपण घेतो. त्याच्यानंतर नृत्य आहे, त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणूया की मातीकाम वगैरे आहे. अशा वेगवेगळ्या कला की ज्याला आपण म्हणूया की ज्या पारंपरिक ट्रेडिशनल कला आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची रुची बघितली जाते. ज्या वेळेला तो या ठिकाणी प्रवेश घेतो त्यावेळेला अशा वेगवेगळ्या कलांचं सादरीकरण केल्यानंतर साधारण प्रवेश कधी असतो आणि प्रवेश कसा तो असतो? सांगतो मी, प्रवेश साधारणतः वयाच्या 9व्या वर्षी त्याला या ठिकाणी प्रवेश मिळतो आणि साधारणतः 12 वर्ष या ठिकाणी कसा त्याला असतो प्रवेश? 12 प्रवेशची जी प्रक्रिया आहे ती अशी आहे की आपण पालकांना बोलवतो, त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या विषयी संवाद स्वामीजी साधतात आणि त्याची एकंदरीत मानसिकता बघतात की बाबा त्याचा रुख काय, म्हणजे कोणत्या कलेमध्ये कोणत्या विषयामध्ये त्याची रुची आहे. आणि मग एकदा ते कळलं की मग त्या अनुषंगाने आपण त्याला विकसित करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा जो भाग आहे याच्यामध्ये तोच मी सांगत होतो की आमच्याकडे मग इथे त्या पद्धतीचे निष्णात लोक आहेत ओके. की आचार्य आहेत आणि त्या आचार्यांच्याकडनं त्यांना त्या ठिकाणी शिकवलं जातं. त्यांना त्या कलेच्या मध्ये पारंपरिकपणा येण्यासाठी जे जे करता येईल ते केलं जातं आणि एकदा त्यांना ती कला अवगत झाली ते पारंपरिक म्हणजे पारंपरिक झाले बरोबर. तर मग आपण काय करतो की आपण लगेच त्यांना सांगतो की काय नाही, आता तुम्ही त्याला उद्यमाच्या रूपाने याच्याकडे बघा. म्हणजे हे एक अर्थार्जनचं पण हे असलं पाहिजे, स्तोत्र असलं पाहिजे. कारण नुसतीच कला किंवा ज्याला आपण नाही, म्हणूया की नक्कीच. करून नाही चालणार. नक्कीच. तर हा एक विचार पण त्याच्यातून घडलेला विद्यार्थी हा सध्या आतापर्यंत किती विद्यार्थी कसे घडलेत आणि कुठे हे साधारणतः आता एक पहिली जी आमची हे आहे बॅच आहे ती पूर्ण झाली आहे. आता एक साधारणतः 2027 ला बाहेर पडते अच्छा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजूनही म्हणजे आता किती झाले असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्याच्यातले एक साधारणतः 50 भर तरी नक्कीच प्रवर्तक तयार होतील. अशा प्रकारचं चित्र आहे. नक्कीच. मोठं या ठिकाणी आपल्या महासंस्थानाचं योगदान पण आहे हा. आणि काम पण सर्वांसाठी उपयुक्त आहे. हं. दुसरं असं आहे की आपण एवढंच न करता पुढे गेलात की जे शिबिर आहेत, आरोग्य शिबिर असतील, प्रत्येक ते आपलं डॉक्टर दवाखाना पण आहे, याबाबत आपण लोकांना कसं काय सांगू शकता की आरोग्याच्या बाबतीतलं मठाचं काम अतिशय लक्षणीय आहे. एकतर म्हणजे आमच्याकडे ॲलोपॅथी हॉस्पिटल आहे आणि या ॲलोपॅथी हॉस्पिटलमध्ये 250 बेड आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त अतिशय निष्णात अशा प्रकारचे डॉक्टर्स या ठिकाणी कार्यरत आहेत, ज्याच्यामध्ये आर्थो आहे, त्याच्यानंतर न्यूरो आहे. आणि न्यूरोमध्ये तर मी असं म्हणेन की आमची मास्टर आहे. भारतातल्या 5 ज्या काही नामवंत न्यूरो तज्ज्ञ आहेत त्याच्यातला एक तज्ज्ञ आमच्याकडे कार्यरत आहे आणि त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि इतर राज्यांना सुद्धा त्याचा खूप फायदा होतो. अतिशय म्हणजे ज्या काही सवलती आहेत किंवा ज्याला आपण म्हणूया की माफक दरात ज्या काही सुविधा आहेत आरोग्याच्या त्या सगळ्या आपण देतो. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण गावागावात जाऊन त्या ठिकाणी आपले अँब्युलन्स जातात लोकांना. म्हणजे साधारणतः आता आपल्याला कळलंय कोरोनामुळं की प्रतिबंधात्मक आरोग्य योजना ह्या जास्त कामी येतात आणि मग त्या अनुषंगाने आपण या सगळा प्रयत्न करतो, ते सुरू आहे. याच्या व्यतिरिक्त आयुर्वेदिकचं एक चांगलं हॉस्पिटल आपल्याजवळ आहे. तिथे सुद्धा एक साधारणतः 50 बेडांचं हॉस्पिटल आहे. तिथे आपण पंचकर्म घेतो आणि पंचकर्मामध्ये इतर ठिकाणी पंचकर्म चालतं त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं अतिशय केरळ आपण म्हणत असतो की केरळ पंचकर्म हा खूप सुरेख आहे. पण मी असं कुणाला कमी लेखणार नाही. बरोबर आहे. त्याच्या तोडीने आपल्याला आपण जे काय देऊ शकतो ते त्याच्या तोडीने आपल्याला इथं पंचकर्म व्यवस्था आपल्याला मिळते. आणि सध्या वंध्यत्व निवारणवरती सुद्धा एक मोठं काम मठाने उभं केलंय. त्याच्यामध्ये एक IVF सेंटर आपलं सुरू आहे. इतर ठिकाणी अतिशय महागड्या अशा प्रकारची उपाययोजना असते, पण आमच्याकडे अगदी माफक म्हणजे 60,000 70,000 मध्ये या म्हणजे आपण म्हणूया की शस्त्रक्रिया म्हणा किंवा त्याचे उपचार केले जातात आणि त्यातून अतिशय चांगल्या प्रकारची नक्कीच तुम्ही जे आता सांगताय त्या पद्धतीत आजपर्यंत आम्ही बघतोय की ऐकतोय पण आणि पाहतोय पण की खूप सारे रुग्ण या ठिकाणाहून खूप बरे होऊन जातात, समाधानी होतात, त्यांचं कुटुंब आणि नवीन एक त्यांची घडी चालू होते, जीवन लाईफ लाईन थोडक्यात आपण म्हणतो. आता याच पद्धतीत आपल्या ह्या
जो वैद्यकीय क्षेत्र आहे याच्यातला आपला बाहेर कुठे कुठे फ्रँचायझी प्रभाग काय आणखी विभाग तयार आहेत का? बाहेर काय आपण आता सध्या केलं नाहीये, पण आमचा विचार आहे की इतर ठिकाणी सुद्धा, जसं कोकण असेल किंवा अन्य ठिकाणी असेल जिथे गणिकडे आहे, तर त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. आणि दुसरे कसं बोलायचं आहे आपल्याला साहेब, की आपण पण या ठिकाणी पूर्ण जाणकार आणि सगळी माहिती देत आहात. आता म्युझियम जे वगैरे तयार केले, संग्रहालय, हे काही ठिकाणी आपण एक उत्कृष्ट खेडेगाव तयार केले जेणेकरून सभागृह जीवन म्युझियम आपला. हा, पण त्याच्यातही अलोट लोकांची या ठिकाणी गर्दी असते आणि हे सगळं बघण्यासाठी सर्व 4-5 राज्य काही देशभरातून लोक येत असतात. ही संकल्पना कशी सुरू झाली? ही संकल्पना बघा की सगळ्या शेवटी असं वाटलं की परमपूज्य स्वामीजींना की हे एक चांगलं पर्यटन केंद्र पण व्हायला पाहिजे. आणि पर्यटन केंद्र एवढ्यासाठी व्हायला पाहिजे की सगळ्या शेवटी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी जसं आरोग्याच्या असतील, शेतीच्या विषयाच्या असतील, शिक्षणाच्या बाबतीतल्या असतील, गुरुकुल असेल, त्याच्यानंतर बचत गटांना ताकद देण्याचं काम असेल, याला सक्षमीकरण असेल, तर याला काय करावं लागेल की याला आपल्याला अर्थाची मजबूत पाहिजे, अर्थ मजबूत पाहिजे, अर्थाचं पाठबळ पाहिजे. आणि मग टुरिस्ट किंवा पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी काही उपक्रम आपण राबवले. जसं या ठिकाणी म्युझियम आपण ज्याचा उल्लेख केला ते आहे, 7D थिएटर त्या ठिकाणी आहे, तारांगण आमच्या जवळ आहे, त्याच्यानंतर म्युझियम आहे, त्याच्यानंतर आमच्याकडे आरसा महाल आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमातून लोकांचं एक आकर्षण या ठिकाणी यावं, त्यातून जे काही उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नाचा विनियोग आपल्याला चांगल्या पद्धतीनं या सगळ्या अन्य कामांसाठी करता येईल, हाच त्याचा मुख्य उद्देश होता आणि म्हणून याची सुरुवात करण्यात आली. नक्कीच, मस्तच. आणि दुसरे तुम्हाला आणखीन त्यात विचारायचं की आपलं जे शंभू महादेवांचं जे मंदिर आहे फार प्राचीन आहे, त्याची कलाकुसर ही आता कितीही टेक्नॉलॉजी वाले आले तरी बनवू शकत नाही. अगदी दगड त्यांना दिला तरी पण नाही बनवू शकत. बरोबर. त्याची स्थापना अंदाजे कधी असेल किंवा काय आपण माहिती सांगू? 1350 वर्षाच्या कालखंडातलं ते मंदिर आहे. आणि अतिशय काड सिद्धेश्वर, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की इथं काड याचा अर्थ असं जंगल, आणि साधू यायचे, संत यायचे, ते तप करायचे आणि नंतर मग समाजामध्ये याचा प्रचार आणि प्रसार करायचे. बरोबर. तर या सगळ्या गोष्टीचा भाग त्याच्यामध्ये होता. आणि अतिशय ज्याला आपण म्हणूया की जुनं किंवा अतिशय पारंपरिक अशा पद्धतीचं हे जरी मंदिर असलं तर आज आपल्याला तिथे हे दिसतं की त्याचे सगळे पूजा पाठ किंवा जे काही जे आपण वेगवेगळे विधी घेतोय तर त्याच्यामध्ये अतिशय ताकद लोकांना अनुभवला येते. लोक काय काय म्हणतात की उज्जैनच्या महाकालासारखं त्यांना त्या ठिकाणी नक्कीच असा भाव येतो. आज आम्ही गेलो तर एवढ्या अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि ही सगळी ज्याला आपण म्हणूया की ईश्वराचीच कृपा आहे आणि स्वामीजींचे अथक प्रयत्न, स्वामीजींची जी काही विजन आहे ते असं थांबण्यासारखं विजन आहे. मी याचा उल्लेख करेन की अलीकडेच त्यांना आपल्या सगळ्यांना माहित आहे की गोशाळा आणि गोसेवा हा स्वामीजींचा एकदम आत्म्याचा विषय आहे. त्याला पकडून आमच्याकडे गोशाळा चालते, 1200 गायी आहेत त्याच्यामध्ये. आणि देशातल्या 23 जे काही संकरित ब्रीड आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की जुने ज्या आहेत म्हणजे प्रजाती, ते केवळ आमच्याकडे बघायला मिळतात. आणि एवढी चांगली गोशाळा आहे, त्यातून आपण पंचगव्याचं उत्पन्न पण घेतो. याच्या व्यतिरिक्त आता आपण क्लिनिक चालू केलंय की लोकांना या ठिकाणी जागेवरच अँब्युलन्स जाते आणि जनावरांची तपासणी करणं, त्यांचं रक्त बघणं वगैरे या ठिकाणी घेतलं जातं. आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी जे महाविद्यालय आहे, ज्याला आपण म्हणूया की पशुवैद्यकीय महाविद्यालय, ते आपल्याला यावेळी शासनानं मंजूर केलंय. आणि 2026-27 पासून नक्कीच, म्हणजेच आता आपण माणसांना जसं आपण आरोग्यासाठी आपण एक साथ देत आहोत, तसंच आपण जनावर पशु पक्ष्यांना देतो. याच्यापेक्षा आणखीन काय हवंय? सोबत निसर्गाची तर आपण जोपासना करतच आहात, आपत्ती व्यवस्थापन आहे सगळं. बरोबरच तुम्ही एक मुख्याधिकारी म्हणून आपण या ठिकाणी कार्यरत आहात. आज जवळजवळ 10 एकर मध्ये तरी विस्तारित हा मठ आहे, आपलं महासंस्थान आहे. तर या संस्थानाचं आपण आज आम्ही पण फिरलो, आज व्हिजिट दिली बऱ्यापैकी, छान आम्ही दर्शन पण घेतलं. सर्व ठिकाणी मग ते उपाहारगृह असू द्या, अन्य शौचालय असू द्या, कुठेही असू द्या, कुठच्याही परिसरात एकदम स्वच्छता हा भाग नंबर 1 ला आहे. ते तुम्ही मुख्याधिकारी म्हणून काय सांगाल? तुमचं मॅनेजमेंट डेव्हलपमेंटच्या बाबतीत मी जरूर म्हणेन की सकाळी आमच्याकडे सगळे सेवेकरी येतात, त्याच्यानंतर सेवेकऱ्यांच्या मार्फत काही लोक सेवा द्यायला येतात.
बरोबर. एक दर 15 दिवसांनी वेगवेगळ्या गावातील लोक येतात आणि उत्स्फूर्तपणे स्वतः या ठिकाणी स्वच्छतेचं काम करतात. नियमितपणे आमच्याकडे सेवक असतात, ते त्या ठिकाणी काम करत असतात. आणि एक साधारणतः सुपरविजनचा जो भाग आहे हा. तो आमच्याकडे प्रत्येक लेवलवरती काही अधिकारी नियुक्त आहेत, ते त्या ठिकाणी बघत असतात. आणि मुळात स्वामीजींचा कटाक्ष असतो की स्वच्छता जिथं असेल तर तिथं देवाचा वास असतो, लक्ष्मीचा आणि वास असतो. लक्ष्मीचा वास असतो. आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला जास्त प्राधान्य देतो. आणि आमचं अन्नछत्र असेल, आमच्या वेगवेगळ्या प्रकारची सेंटर्स असतील, केंद्र असतील अंतर्गत, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवतो. कारण सगळ्या शेवटी लोकांना हेच अभिप्रेत आहे की मठामध्ये हे आपण हे प्रातिनिधिक स्वरूप आहे. म्हणजे जर समजा स्वच्छता आपण ठेवली तर कसं आरोग्याकडे व्यवस्थित आपल्याला बघता येईल, आणि हा संदेश लोकांनी घ्यावा. आणि हे बघावं यासाठी- याच्यातूनच सगळी लोक घडतायत आणि बाहेर आपापला परिसर आणि स्वच्छ आपापला परिसर करायचा. स्वच्छ करा, हा त्यातला मुख्य भाग. नक्कीच आपण खूप छान माहिती दिलीत आणि मठाच्या बाबतीत, स्वामीजींच्या दर्शनाच्या बाबतीत सर्वच. स्वामीजींचा काल गुरुपौर्णिमा होती दरम्यान. साधारणतः किती पब्लिक असू शकतं साधारणतः या हरिभक्त? या गुरुपौर्णिमेला तर मी उल्लेख करेन की आतापर्यंतच्या म्हणजे कालखंडामध्ये मी बघितलं, म्हणजे अलीकडच्या एक 4-5 वर्षामध्ये, तर त्याच्यापेक्षा खूप चांगली गर्दी होती आणि प्रचंड गर्दी होती असं मी म्हणेन. की साधारणतः एक 3-4 लाख लोक या ठिकाणी आले होते. कोकण, त्याच्यानंतर वेगवेगळ्या राज्यातून, आणि त्याच्यानंतर बाहेरची मुंबई, अशा भागातून लोक आले होते, महाराष्ट्रातून वगैरे. आणि खूप चांगली गर्दी होती, खूप चांगल्या प्रकारचं वातावरण होतं. लोकांच्याकडे एकदम म्हणजे वेगळा उत्साह बघायला मिळाला. आणि या गुरुपौर्णिमेचं अजून एक वैशिष्ट्य मी सांगेन की प्रवचनाला पण प्रचंड गर्दी होती, आणि पावसाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा लोक त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आले आणि चांगला प्रतिसाद दिला. लोकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. आणि एवढंच नव्हे तर आमच्याकडे जे काही विक्रीची दालनं आहेत, त्या दालनामध्ये सुद्धा लोकांनी भरभरून खरेदी केली, आणि उच्चांकची विक्री त्या ठिकाणी. नक्कीच. खरोखर आता आपण पाहिलं, ऐकलं, आणि श्री बारामतीकर साहेब जे या संस्थानाचे मुख्याधिकारी आहेत, त्यांच्याकडून इत्थंभूत माहिती आपण ऐकली सर्वांनी. ही उपयुक्त माहिती आहे. ही माहिती असताना प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी लोकांनी यावं, अशा प्रकारचं आवाहन प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी तुम्ही यावं. अधिक माहिती हवी असेल तर आपले मुख्याधिकारी बारामतीकर साहेब आहेत, त्यांच्याशी भेट घ्यावी, स्वामीजींचं दर्शन घ्यावं, श्री महादेवांचं दर्शन घ्यावं, आणि या मठाला भेट द्यावी. धन्यवाद. दीपक शिंदे. नमस्कार.